नमस्कार लाडक्या बहिणींनो. बऱ्याच लाडक्या बहिणींना KYC करताना एक प्रॉब्लेम येत आहे. ते प्रॉब्लेम असा आहे की आपण आधार नंबर टाकल्यावर आपला आधार कार्ड नंबर यादीत नाहीये, लाडक्या बहिणींचे KYCच्या यादीत नाही असा एक मेसेज लिहून येतो. तर याच्यावर नक्की उपाय काय आहे? याच्यावर सर्वात अगोदरचा उपाय आपल्या अंगणवाडी सेविकेला भेटा. ते पण नाही म्हटल्या तर आपल्या ग्रामपंचायत किंवा नगरपालिकेत भेटा. त्यांना सांगा की ही यादी त्यांच्याजवळच अपडेट झालेली आहे. त्यांना एकदा भेटून बघा. तिथंही जमलं नाही तर आपले तालुका पंचायत समिती असते, पंचायत समिती एक अंगणवाडी विभाग असतो, तिथं जाऊन भेट द्या. तिथं त्यांना डॉक्युमेंट द्या. तिथं पण जमलं नाही तर शेवटचा एकच पर्याय असा आहे की आपण एक कंप्लेंट अर्ज लिहायचा आहे. आपण मागच्या वेळेस पण या गोष्टीवर खूप हे केलं होतं की लाडक्या बहिणीची KYC बंद झाली होती, चुकले होते, बऱ्याच लाडक्या बहिणींचे पैसे बंद झाले होते. आपण सर्व मिळून आंदोलन केलं आणि हे आंदोलन सक्सेस झालं व लाडक्या बहिणीची KYC पुन्हा चालू झाली. तर आता असाच प्रॉब्लेम, बऱ्याच लाडक्या बहिणींचे यादीत नावच नाहीत. तर याच्यासाठी सर्वांनी एक कंप्लेंट अर्ज लिहायचा आहे. अगोदर आपल्या ग्रामपंचायतला भेटायचं आहे, अंगणवाडी सेविकेला भेटायचं. तिथून जर नाहीच मोक्ष लागला तर पंचायत समितीला भेटून एक अर्ज द्यायचा आहे. तिथं पण नाही झालं तर शेवटचा पर्याय कलेक्टर ऑफिस. कारण कलेक्टर ऑफिस हे आपलं मायबाप सरकार राहते. आपण त्यांच्याकडे अर्ज देऊन आपले लाडक्या बहिणीचे बंद झालेले पैसे चालू करून घेऊ शकतात. धन्यवाद लाडक्या बहिणींनो. व आवडल्यास नक्की शेअर करा व याच्यापेक्षा कोणाकडे चांगला उपाय जर असला तर नक्की सुचवा. धन्यवाद लाडक्या बहिणींनो.